आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। आदर्श सीबीएसई मध्ये सावित्रीबाई फुले विचारांचा जागर। लोकनेते हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित आदर्श पब्लिक स्कूल सीबीएसई मध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या विचारांचा व कार्यकर्तृत्वाचा जागर करण्यात आला। प्राचार्य लतीफ मणे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले व लोकनेते हनुमंतराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले यांच्यावर मनोगत सादर करत शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले। सारा निकम हिने सावित्रीबाईंच्या वेशभूषेतून बेटी बचाव बेटी पढाओचा संदेश दिला। शिक्षिका श्वेता सदामते व मराठी विभाग प्रमुख सर्जेराव कांबळे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्यांवर प्रकाश टाकला। कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य लतीफ मणे यांच्या मार्गदर्शनाखाली झाले। सूत्रसंचलन गायत्री पाटील हिने केले तर आभार रोहित घाडगे यांनी मानले। प्रतिनिधी प्रीती गायकवाड। Morning everyone. Today we honor Savitribai Phule, India's first female teacher, a visionary who lit the path for education inequality. She taught us that an uneducated woman cannot sustain herself or her children, and educating girls will build strong societies. Alongside her husband Jyotirao Phule, she defied norms, opening schools for girls and the marginalized in 1848, challenging caste and gender barriers. She championed justice for all, opening her well to the oppressed and fighting for the rights of women and Dalits. Let us carry her spirit, using knowledge as our weapon to build a truly just and equitable India, where every voice is heard and every person empowered. सावित्रीबाई फुले, महिलांच्या शिक्षणासाठी लढणारी मी सावित्रीबाई फुले। शिक्षण हे सर्वात शक्तिशाली शस्त्र आहे। त्याचा वापर करून तुम्ही जग बदलू शकता। बेटी बचाओ बेटी पढाओ। माझे नाव राधिका सुरेश पाटील, इयत्ता 9वी मध्ये शिकत आहे। आज मी आपल्या समोर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे। सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी नायगाव येथे झाला। त्या काळात मुलींना शिक्षण घेण्याची परवानगी नव्हती। अशा परिस्थितीत सावित्रीबाईंनी शिक्षणाचे महत्त्व ओळखले आणि समाजात बदल घडवून आणला। त्यांचे पती महात्मा ज्योतिराव फुले यांच्या मदतीने त्या शिकल्या आणि भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका बनल्या। 1848 साली पुण्यात भिडेवाड्यात त्यांनी पहिली मुलींची शाळा सुरू केली। शाळेत जाताना लोक त्यांचा अपमान करीत असत, चिखल व दगड फेकत असत, तरीही सावित्रीबाईंनी हार मानली नाही आणि त्यांनी समाजातील अंधश्रद्धा, स्त्री पुरुष भेदभाव आणि अस्पृश्यतेविरुद्ध आवाज उठवला। त्या केवळ शिक्षिका नव्हत्या तर समाज सुधारक, कवयित्री आणि स्त्री हक्कासाठी लढणाऱ्या योद्ध्या होत्या। प्रयत्न आपण या ठिकाणी केला पाहिजे। शिक्षण म्हणजे प्रश्न विचारण्याची ताकद आहे आणि शिक्षण म्हणजे स्वातंत्र्य आहे। शिक्षणामुळे स्वतःचे आयुष्य आणि स्वतः घडवण्यापेक्षाचा अधिकार जो आहे हा अधिकार आम्हाला शिक्षणाने मिळतो। म्हणून सावित्रीबाईंनी दिलेले ते काय वसानी वारसा जो आहे हा आपण पुढे चालवायचा आहे आणि बालिका दिन म्हणजे दया। अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।